परंतु ज्यावेळेस या डॉक्टरांकडे आलो मी तर 100% मला रिझल्ट हा आलेला आहे आणि म्हणून मी तिसरी वेळी इथं आलो. तर मला तुम्हाला सर्वांना कळवण्यात खूप आनंद होत आहे की आपल्या जवळच म्हणजेच आपल्या सिन्नर तालुक्यातील चोंडी या गावात आपल्या सेवेत डॉक्टर मंगेश मावळे यांनी महालक्ष्मी पेन रिलीफ सेंटर या नावाने यांनी स्पेशल सांधे दुखणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, मणक्यातील गॅप व पाय व मणक्याचे आजार, पॅरलिस, लखवा, सायटिका, दाबलेल्या नसांचे आजार व तसेच आयुर्वेदिक पद्धतीने थेरपी या सर्व आजारांवरती डॉक्टर मंगेश मावळे असे सांगतात की इथं आल्यानंतर पेशंट हे 100% बरेच होतात आणि महाराष्ट्रही नाही तर इतर राज्यातील लोक त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात येत असतात. आणि या हॉस्पिटलची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या पेशंटला ऑपरेशन सांगितले आहे तर ते डॉक्टर मंगेश मावळे यांच्याकडे आल्यानंतर ऑपरेशन न करता 100% बरे झालेले आहेत. आणि आता तुम्हाला एवढं सर्व ऐकून असं वाटत असेल की इथं खूप खर्च येत असेल तर असं काही नाहीये. खूप कमी खर्चामध्ये खूप चांगले काम केले जाते आणि तुम्हाला तपासणी फी देखील मोफत असते. मी सुरेश गुलाब गोसावी, मुठेवाडगाव. आमचे इथे नातेवाईक आहे बाप्पू गोसावी आणि मी इंस्टाग्राम आणि फेसबुक या मार्फत डॉक्टरांची ओळख माहीत झाली आणि त्यानंतर माझी जी म्हणतं मिसेस आहे अलका सुरेश गोसावी तर यांना मणक्याचा आजार आहे आणि मी पासून जी सीर होती बरेच ठिकाणी डॉक्टरला मी MRI केला, सगळं केलं, CT स्कॅन केला, पण कुठल्या प्रकारे इतर दवाखान्यामध्ये भरपूर खर्च केला पण मला रिझल्ट आला नाही. परंतु ज्यावेळेस या डॉक्टरांकडे आलो मी तर 100% मला रिझल्ट हा आलेला आहे आणि म्हणून मी तिसरी वेळी इथं आलेलो आहे. तर माझी कृपया सर्वांना विनंती आहे का तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्हाला 100% रिझल्ट येईल. तो मणक्याचा असू, गुडघ्याचा असू, नंतर कुठला असू किंवा नस एखादी शिरचोकप राहते तर त्याच संबंधी सुद्धा इथं आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित इथं डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील आणि 100% तुमचा जो निदान आहे इथं होईल. तुम्ही आतापर्यंत विविध दवाखाने केले असेल, तिकडे पैसे खर्च केले असेल, परंतु तिथं काहीच उपयोग नाही. तुम्ही एक वेळेस इथे या आणि 100% तुम्ही वेदनामुक्त व्हाल याची मी खात्री देतो. मी ना पारनेर तालुक्यातून आलेली. माझे ना पहिल्या वेळेस ना अशी गुडघ्यामध्ये नेमकं गुडघ्यात या लवणीमध्ये पायला फात्या, पण मला रुपयातून 25% गुण आला. एकदाच आले होते मी फक्त. आणि त्यांनी जी पावडर दिली ना त्या पावडरीपासून माझ्या खवाट्यांचा ठणक थांबला. श्रीरामपूर मुठेवाडगाव. चिखली तालुक्यात. काका कुठून आले तुम्ही? बुलढाणा जिल्हा. कधी आले तुम्ही? आजच आलो आम्ही. पहिली वेळ आहे आमची. पहिली वेळ हा इथं आल्यानंतर कसं काय वाटतंय तुम्हाला? व्यवस्थित वाटायला लागलं. कसला आजार होता तुम्हाला म्हणजे? एक पाय दुखत होता माझा, 50% योग्य वाटायला लागलं. उजेड पडू दे तुझा नशीब चावर काढीत मागर धीरल बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागू नको